विस्तबाग महालाजवळ बारसकर चौक या ठिकाणी डॉक्टर चंद्रकांत बारसकर व विरोधी पक्षनेते संपत बारसकर यांच्या वतीने शिवमुद्रा मित्र मंडळाच्या वतीने पारंपरिक आणि धार्मिक पद्धतीने शिवजयंती साजरी करण्यात आली। यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचा देखील देखावा करण्यात आला होता। यावेळी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी शुभम बारसकर, संभाजी बारसकर, वैभव बारसकर, रवींद्र बारसकर, सोनल बारसकर, अजिंक्य बारसकर उपस्थित होते। शिवमुद्रा प्रतिष्ठानच्या माध्यमातून आज विस्तबाग महालाच्या परिसरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं अभिवादनाचा कार्यक्रम आज आयोजित करण्यात आला। त्याकरता सर्वच मान्यवर मंडळात उपस्थित होते। विशेषतः संपूर्ण बारसकर परिवारातील अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते। चंद्रकांतजी बारसकर यांच्या सर्व परिवाराने पुढाकार घेतला आणि या परिसरामध्ये एक फार मोठा ऐतिहासिक वारसा आहे आणि त्या अनुषंगाने कुठेतरी हा नवीन एक परिसर विकसित होत आहे आणि परिसर वाढत असताना या भागामध्ये कुठेतरी सार्वजनिक उत्सवाच्या माध्यमातून लोक एकत्र आणणं आणि त्यांना कुठेतरी चांगल्या प्रकारची दिशा देण्याचं काम आज सगळ्या भागांमध्ये आपल्याला चालू असताना पाहायला मिळतं आणि त्याकरता या सगळ्या मंडळींनी पुढाकार घेतलाय आणि आज हा जयंती उत्सव या ठिकाणी साजरा होत आहे। तर मनापासून मी त्यांच्या सर्वांचंच या प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी असतील, सर्व मान्यवर असतील, बारसकर परिवार असतील, सगळ्यांच्याच या ठिकाणी मी त्यांचं आभार व्यक्त करतो। त्यांनी चांगला उपक्रम घेतल्याबद्दल आणि त्यांना सर्वांनाच छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीची हार्दिक शुभेच्छा। शिवमुद्रा प्रतिष्ठान मार्फत शिवजयंती उत्सव साजरा करण्यात येत आहे आणि हे प्रथम वर्ष आहे। मी प्रथमतः आमचे मार्गदर्शक डॉक्टर चंद्रकांतजी बारसकर असतील, रावसाहेबजी बारसकर असतील, संभाजी बारसकर असतील, वैभवजी बारसकर असतील, शुभमजी असतील, आमचे रवीजी बारसकर असतील व सर्वच बारसकर कुटुंबाचे कोणाचं नाव घ्यायचं राहिलं असेल तर सगळ्या परिवारात एक घेतले मला वाटतं। पण सगळ्याच या बारसकर कुटुंबियांनी आज खऱ्या अर्थाने इथं पुढाकार घेतलाय। तर मी प्रथमतः तुमचं कौतुक करतो सर्वांचं, तरुणांचं, कारण की हा पहिलं वर्ष आहे आणि एक सामाजिक संदेश आणि एक चांगली प्रेरणा समाजात जाण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचा जीवनपट इतिहास हा समाजात जाणं गरजेचं आहे आणि त्याची तुम्ही आज मूर्त मिळवली त्याबद्दल मी तुमचे आभार मानतो। आणि छत्रपती शिवाजींचा महाराजांचा इतिहास जो माणूस वाचल त्याला जीवनात कुठल्याही प्रकारचं जास्त काही शिक्षण घेण्याची किंवा संस्कृती शिकण्याची गरज भासणार नाही, कारण की त्यांचा जीवनपट आणि इतिहासच आपल्याला इतका म्हणजे भेटलेला असे थोर राजे आपल्या महाराष्ट्र राज्यात असून ते देशाचं किंवा या जगाला एक दिशा देणारे राजे होते। त्याच्यामुळे अशा राजाच्या जयंतीनिमित्त आम्ही अभिवादन करतो आणि पुन्हा एकदा या सर्वच बारसकर कुटुंबियांचे मी मनापासून आभार मानतो।